मुंबई अहमदाबाद महामार्गावरील नालासोपारा उड्डाणपुलाजवळ लक्झरी बसने अचानक ब्रेक घेतल्याने मागून येणाऱ्या हायवा ट्रकने बसला जोरदार धडक दिल्याने अपघात घडला। हा अपघात घडविणारा टेम्पो मात्र पालघरच्या दिशेने फरार झाला आहे। सदर घटनेबाबत मिळालेल्या माहितीनुसार शनिवारी दुपारी 3 वाजताच्या सुमारास सर्व्हिस रोडने येत एका टेम्पोने नालासोपारा उड्डाणपूल संपल्यानंतर असलेल्या दुभाजकावरून अचानकपणे अहमदाबादच्या दिशेने जाण्यासाठी वाहन घेतले। यावेळी लक्झरी बस मुंबईच्या दिशेने जात असताना टेम्पो मध्येच आल्याने बसने अर्जंट ब्रेक घेतला। यावेळी वेगावर नियंत्रण न मिळाल्याने पाठीमागून आलेल्या हायवा ट्रकने बसला जोरदार धडक दिली। या धडकेत बसमधील प्रवाशांना मोठा धक्का बसला। मात्र सुदैवाने बसमधील प्रवासी सुखरूप असल्याची माहिती मिळत आहे। बसला जोरदार धडक लागल्याने अपघातात हायवा ट्रकच्या पुढच्या भागाचे मोठे नुकसान झाले आहे। या अपघातात हायवा ट्रकवरील वाहन चालक जखमी झाला आहे। दरम्यान टेम्पो चालकाने अपघाताला आपणच कारणीभूत असल्याचे समजल्यानंतर त्याने टेम्पो वेगाने घेत अहमदाबादच्या दिशेने फरार झाला। महामार्गावर रस्त्याचे काँक्रिटीकरण करीत असताना ठिकठिकाणी वाहने जाण्यासाठी दुभाजक फोडून रस्ता तयार केला गेला आहे। मात्र हे दुभाजक पुन्हा बांधण्यात न आल्याने वाहन चालक मध्येच वळण घेत असल्याने वेगावरील नियंत्रण जाऊन अशा प्रकारच्या अपघातांना आता सामोरे जावे लागत आहे। याकडे त्वरित लक्ष द्यावे अशी मागणी वाहन चालकांनी केली आहे। दरम्यान या घटनेची माहिती वाहतूक पोलिसांना मिळाल्यानंतर चिंचोटी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली। अपघातग्रस्त वाहने रस्त्याच्या बाजूला करून वाहतूक कोंडी सोडवून वाहतूक पूर्ववत करण्यात आली।